त्या दिवशी मला खूप आठवतं. असे प्रसंग खूप घडतात. त्यातला एकच सांगितलं मी तुम्हाला. सर, हा खूप भावनिक प्रसंग होता. आम्हालाही ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं खरंच तर. मी माझ्या लहानपणी अनुभवलेलं आहे. मला ते आठवतंय आम्हाला कसं उन्हात सोडलं जायचं आणि हे आमचे आई वडील रांगेत उभे असायचे एक रेशनिंग कार्ड काढण्यात. त्यामुळे हा जो अनुभव आहे गरिबीचा, आपल्या बरोबर कुणी नसण्याचा, आणि मग गरिबी इतकी प्रचंड वाईट असते की त्यावेळी तुम्हाला कोणी ओळख देत नसतं. आणि मला आता आशेचा किरण दिसायला लागला की पारनेरला लिफ्ट पाणी येऊ शकतं. पारनेरला जे दुर्भिक्ष आहे दुष्काळाचं ते दूर होण्याची परिस्थिती आहे. फक्त आता एकच आहे की निर्णय घेणारी जी माणसं आहेत ती सत्तेत असायला हवीत. आणि देवेंद्रजींचं सरकार यापुढील काळात राहील आणि त्या सरकारच्या माध्यमातून म्हणजे महायुतीचं जे सरकार आहे त्याच्यात एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून पारनेरलाच काय नगर तालुक्याला सुद्धा पाणी मिळू शकतं. ग्रामीण भाग असो वा शहरी भाग, आपल्या खास शैलीत खास अंदाजात जनतेशी कनेक्ट साधून त्यांचे प्रश्न सोडवणे हेच त्यांचे ध्येय. सदस्य प्रदेश कार्यकारिणी भारतीय जनता पक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, अहिल्यानगर पारनेर नगर विधानसभा निवडणूक प्रमुख भाजप या सर्व उपाधी लाभलेले, सकारात्मकता रुजवणारे व नावाजलेले व्यक्तिमत्व माननीय विश्वनाथ दादा कोरडे साहेब आज आले आहेत आपल्या द सोशल बफर पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या भागात आपल्या भेटीस. नमस्कार, मी विश्वनाथ कोरडे. तुम्ही आता बघत आहात सोशल बफर चॅनेल आणि या चॅनेलच्या भविष्यातील वाटचालीला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर. तुमचे आमच्या द सोशल बफर पॉडकास्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा लोकनेता अशी तुमची ओळख आहे. तर ग्रामीण भागातील प्रश्न नेमके कोणते कोणते असतात आणि ते तुम्ही कशा प्रकारचे सोडवता? खरं म्हणजे आता शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या प्रश्नांमध्ये खूप मोठा अंतर आहे. इथे अजूनही ग्रामीण भागात बेसिक नीड्स हा फॅक्टर खूप मोठा आहे. आता बेसिक नीड्स म्हणजे काय तर प्यायचं पाणी. बेसिक नीड म्हणजे काय, घरापर्यंत जायचा रस्ता किंवा एखादा कम्युनिटी हॉल, घरात असलेली वीज आणि करमणुकीची साधनं. आणि शेतकऱ्यांचं सगळ्यात महत्वाचं आहे ते शेती पिकवताना जी साधनं उपलब्ध व्हावी लागतात त्याच्यामध्ये पाण्याचा आणि विजेचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. आणि मग त्यांना बिचाऱ्यांना त्यांचं कुटुंब जगवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी जे पीक घ्यायचं असतं ज्याच्यातून त्यांना पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचं कुटुंब चालतं. पण हे सगळं करताना त्यांना जो विजेचा होणारा त्रास आणि पाण्याची उपलब्धता, या दोन गोष्टी खरं म्हणजे पारनेरला खूपच क्रुशियल आहेत. आणि त्याच लाईनवर मी गेली 14-15 वर्ष आलं इथे काम करतोय. आणि मला वाटतं जेवढी संधी मला सत्तेत राहण्याची किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची मिळाली त्याच्यात मी पूर्णपणे फोकस होऊन म्हणजे एकदम केंद्रित होऊन माझ्या जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीमध्ये मी 52 बंधारे, सिमेंट नाला बांध ही निर्मिती केली. आणि त्याच्यामध्ये साधारण 800 MCFT पाणी साचेल एवढं काम ते केलं. व्हेरी गुड सर. 800 MCFT म्हणजे नियर अबाउट 200 MCFT कमी फक्त, मग 1 TMC झाला. आणि हे सगळं करत असताना कुकडीचं पाणी जे शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही, पिंपळगाव जोगाचं जे पाणी आहे ते शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही. 2 स्वरूपाचे प्रश्न आहेत तालुक्यामध्ये. जिथे सिंचनाला पाणी उपलब्ध आहे तो भाग वेगळा आणि जिथे अवर्षणग्रस्त आहे तो भाग वेगळा.
आणि मग सिंचनाला पाणी उपलब्ध आहे, मग शेतकरी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पीक घेण्यासाठी गुंतवणूक करत असतो. आणि मग त्याचे एकरी होणारे खर्च काही पिकांसाठी 1-1 लाख रुपये इतके असतात. काही पिकांना 50,000 असतो ते उभारणी, काही पिकांना लाख रुपये खर्च येतो मजुरीचे. अशा परिस्थितीमध्ये त्याला जर त्याच्या पिकाला वेळेत पाणी नाही मिळालं, सिंचनाचं पाणी, तर मग शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असून सुद्धा अडचणीत येतो. मग बँका टाकतात किंवा मग पिकाला बाजारभाव नाही मिळाला तर अजून अडचणीत येतो. तरी हा कर्जबाजारी होतो. आणि आवर्षण असलेल्या भागामध्ये जेमतेम एखादं पीक म्हणजे खरीपाचं पीक निघतं, रब्बीचं निघतं नाही निघतं याची काही खात्री नसते. आपल्याकडे पठार भागावर वाटाणा पिकतो मोठ्या प्रमाणात. यावर्षी तुम्हाला सांगतो सततच्या पावसाने यावर्षी वाटाण्याचं प्रचंड नुकसान झालं. ओके. आणि 8,000 रुपयाला एक वाटाण्याची बियाची पिशवी आहे. अरे बापरे. आणि एका एकरामध्ये साधारण त्यांचा खर्च होतो 20-25 हजार रुपये, किंबहुना त्यापेक्षा जास्त होतो. आणि मग हे सगळे वाटाणे पाणी साचल्यामुळे ते सडले. आता यांना ना पीक विम्याचं संरक्षण आहे त्या वाटाण्याला, ना बाजारभावाचं संरक्षण. सगळे पठार भागावरचे शेतकरी यावर्षी वाटाण्याच्या पिकाच्या बाबतीत अडचणीत आले. मग हे प्रॅक्टिकली मी जेव्हा बघत असतो तेव्हा मग मनाला वाईट वाटतं की आपण नेमकं काय. आणि मग त्याच्यावरचे उत्तर शोधायचा प्रयत्न चालू असतो. त्याच्यामध्ये यावर्षी एका विषयामध्ये यशस्वी झालो. ज्या लोकांनी मागच्या वर्षी युती शासनाने दिलेला 1 रुपयाचा पीक विम्याची जी रक्कम होती, ती 1 रुपयाचा पीक विमा जवळजवळ 1,48,000 शेतकऱ्यांनी भरलेला होता. अच्छा. आणि सुदैवाने मागच्या वर्षीच्या पीक विम्याच्या सगळ्या नियमांमध्ये पारनेर बसला होता, परंतु इन्शुरन्स कंपनीने टाळाटाळ केली. मग आम्ही त्यांना आमच्या स्टाईलने फॉलोअप घेऊन आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे यांच्या मदतीने आम्ही तो पीक विमा मिळवला. आणि मग तो मला सांगायला आनंद होतो तो 121 कोटी आहे. अरे बापरे. म्हणजे आता ह्या मागच्या महिन्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात प्रत्येकाला 10,000, 20,000, कुणाला 50,000, कुणाला लाख रुपये, काही लोकांना 2-2 लाख रुपये. ते काम करताना समाधान काय असतं की जो अडचणीत असलेला वर्ग आहे त्या वर्गाच्या खिशात जर काही पडलं तर मग हेच काम असतं, दुसरं काय काम असतं. वेगळं काही लोकांना तुम्हाला काही घर चालवायचं नसतं त्यांचं. त्यांच्या पिकाला बाजारभाव मिळावा, त्यांना वीज आणि पाणी मिळावं, रस्ते मिळाले तर ठीक, नाही तर ते बिचारे ऍडजस्ट करतात. असं काही नाहीये. पण ग्राउंड लेवलला ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने वेळ द्यावा लागतो. आणि थोडंसं समाधान पण आहे. समाधान असं आहे की शहरामध्ये सगळ्याच साधनांची उपलब्धता आहे, परंतु इथे साधनांची उपलब्धता नसताना जो शेतकरी वर्ग आयुष्याशी लढत असतो त्यांना मदत करण्यात एक वेगळा आनंद आहे. आणि त्यांच्या यशाबरोबर जो आनंद मिळतो तो निश्चितच म्हणजे सगळे श्रम हलके करणारा. अच्छा सर, समाजामध्ये जनसामान्यांसाठी तुम्ही ही जी लढाई लढत आहात त्याच्या मागचे प्रेरणास्थान किंवा ऊर्जास्थान सुरुवातीच्या काळात तुम्हाला कुठून मिळाले? लहानपणापासून माझी आई. अच्छा. आई आणि वडील. कारण मी स्वतः इतका गरिबीतून आलेलो आहे तुम्हाला कदाचित कल्पना पण येणार नाही. म्हणजे मला वारशाने काहीच मिळालेलं नाही. मला वारशाने फक्त आई वडील मिळालेले आहेत. आणि त्या आई वडिलांना घरही नव्हतं आणि जमीन जुमलाही नव्हता असे आई वडील आहेत. आणि मग त्यांना खूप लढावं लागलं स्वतःचं आयुष्य उभं करताना. त्यांना लोकांच्या घरी सालं घालावी लागली, दुसऱ्याच्या घरी शेती करावी लागली. त्यांना मुंबईत जाऊन हमाली काम करावं लागलं. त्यानंतर मग वडिलांना नोकरी लागली ITC मध्ये.
भाऊशेठ टुबेंच्या कॉन्ट्रॅक्ट मधून. आणि त्यानंतर मग आईने कुटुंब चालवण्यासाठी रस्त्यावर बसून मुंबईमध्ये 15 वर्ष भाजी विकली. ओके. आणि मग हे सगळी ही लढाई मी जवळून पाहिली. ते तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला आज सुद्धा मला जेव्हा एखादा माणूस माझं रेशन कार्ड मिळत नाही, हे काम घेऊन माझ्याकडे येतो, तहसीलमध्ये मला माझं रेशनिंग कार्ड काढून द्या. माझी आई स्वतः मुंबईमध्ये राहत असताना, आम्हाला स्वतः म्हणजे 2 वर्षाच्या असताना, 3 वर्षाच्या असताना आम्हाला कडेवर घेऊन त्या चेंबूरच्या रेशनिंग ऑफिसमध्ये जायचे. आणि माझं त्यावेळचं रेशनिंग कार्ड काढण्यासाठी आई आणि वडील 6 महिने, त्यावेळी 74-75 सालचं सांगतो, तर मी माझ्या लहानपणी अनुभवलेलं आहे. मला ते आठवतंय आम्हाला कसं उन्हात सोडलं जायचं आणि हे आमचे आई वडील रांगेत उभे असायचे एक रेशनिंग कार्ड काढण्यात. त्यामुळे हा जो अनुभव आहे गरिबीचा, आपल्या बरोबर कुणी नसण्याचा, आणि मग गरिबी इतकी प्रचंड वाईट असते की त्यावेळी तुम्हाला कोणी ओळख देत नसतं. आणि त्या स्वरूपाचे दिवस मी पाहिलेले असल्यामुळे मला दुसरं कोणी प्रेरणा द्यायची काही गरजच भासली. मला ही माझी माऊली जी आहे, तिने रस्त्यावर बसून भाजी कशी विकावी, तर नोकरीच करू नये, स्वतःचा व्यवसाय करा, आणि जे तुम्हाला असेल, समजा 100 रुपये तुमच्याकडे असतील, त्यातले 10-20 रुपये समाजासाठी खर्च करा. त्यावेळी ती करायची. तिच्याकडे जेवढं असेल, भाजीचा व्यवसाय करून नफा कमवून त्या नफ्यातले पैसे समाजासाठी खर्च करणारी माझी आई होती. त्यामुळे मला काही दुसरं कोणी, आजही माझी लाईफस्टाईल अशीच आहे. माझ्या खिशातलेच जमतील तेवढे पैसे मी समाजासाठी खर्च करत असतो. आणि आता आज तर मी त्याची चर्चा केली समजा, पण मी याची जाहिरात करत, म्हणजे नेकी कर आणि दर्या में डाल, असं एवढं सोपं लाईफस्टाईल आहे आपली. मी कुणाला तरी केलेल्या मदतीचं क्रेडिट मिळवण्याचा प्रयत्न आजपर्यंत मी केलेला नाही, आजपर्यंत नाही. आणि त्याचं प्रदर्शन पण मांडलं नाही. आणि मला ते आवडतही नाही, माझ्या स्वभावात नाही. मी आता मी हे तुमचं पॉडकास्ट करतोय, आणि आधी एक केलंय, नाहीतर या आधी कधी मला मुलाखती, बातम्या, हे सगळं काही आता मला कार्यकर्ते सांगायला लागले की दादा आता तुम्ही काम करताय तर ते सांगितलं पाहिजे. म्हणून आता नाहीतर मी अगदी मनापासून सांगतो की मी विशेषतः एखाद्या वैद्यकीय स्वरूपाची केलेली मदत असेल किंवा कुठल्याही इतर एक समाधान असतं, आत्मिक समाधान असतं, मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. मला त्याचं प्रदर्शन करण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि मग हे असं श्रद्धास्थान माझं असल्यामुळे मी आपला रोज सकाळी आई वडिलांचं दर्शन घेत असतो. बाकी काय, आई वडीलच सगळे आपली तीर्थक्षेत्र असतात, देव असतात, आणि मग दुसरीकडे फिरत बसायची काही गरज भासत नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, जी हिंमत, राजकारणाचं क्षेत्र तर तुम्हाला सांगतो सगळ्यात अवघड क्षेत्र, सगळ्यात अवघड, जगातलं सगळ्यात अवघड क्षेत्र कुठलं आहे? राजकारण. इथे प्रथमदर्शनी असं वाटतं की कुठलीच पात्रता लागत नाही, प्रथमदर्शनी असं वाटतं, पण त्या गुहेत शिरल्यानंतर लक्षात येतं की इथे किती अंधार आहे. हो. आणि मग तिथलं यश मिळवणं हे अशक्य आणि पराकोटीची अशक्य गोष्ट असते. त्यातल्या त्यात राजकीय पार्श्वभूमी नसताना, स्वतःच्या कुटुंबातलं कुणी त्या किंवा स्वतःच्या नात्यातलं कुणी त्यात नसताना, कुणाचा वरद असता नसताना तुम्ही अशा बंडखोर स्वभावामध्ये तुम्ही राजकारण करायचा विचार केला तर ती अत्यंत अवघड गोष्ट आहे. पण कष्ट, प्रामाणिकपणा याच्या जीवावर यश मिळत जातं. तुम्ही फक्त तुमचा ध्येय निश्चित असेल तर यश मिळतं, काही अडचण येत नाही. आणि माझं श्रद्धास्थान तर असं आहे की त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेली आई वडील आहेत माझे. त्यामुळे काय, मला तेच आदर्श आहेत आणि त्यांनीच मला शिकवलं.
सर, समाजातील विकास कामे मार्गी लावताना कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं? प्रामुख्याने कोणत्या अडचणी येतात? फार अडचणी येतात ऍक्च्युली. पण जर प्रशासन टॅकल केलं, म्हणजे जी माणसं तुमचं काम करणार आहेत ती जर तुम्ही टॅकल केली किंवा व्यवस्थित हाताळली, तर तुमचं न होणारं काम होतं. आणि तुम्ही तिथे काहीतरी धाकदपटचा दाखवायचा प्रयत्न केला तर मग नाही होत. सुदैवाने मला प्रशासनाबरोबर काम करण्याची खूप चांगली हातोटी आहे असं मला वाटतं. आता बाकीच्यांना काय वाटतं मला माहिती नाही. पण प्रशासन जर तुमच्या बरोबर आलं तर तुम्ही गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं काम करू शकता. आणि प्रशासनाने जर म्हणायला सुरुवात केलं की हा ग्लास अर्धा रिकामा आहे, त्यांनी काय म्हटलं पाहिजे, अर्धा भरलेला आहे. पण त्यांनी जर अशी सुरुवात केली की हा तुमचा ग्लास जो आहे हा अर्धा रिकामा आहे, तर मग तुमचं काम राहील. सुदैवाने मला स्वतःच्या सगळ्या सिस्टीम स्वतःच उभ्या कराव्या लागल्या. म्हणजे भाजी विकण्यापासून, दूध विकण्यापासून, किराणा मालाचा व्यवसाय करण्यापासून इतर सगळ्या व्यवसायांमध्ये जेव्हा सहभाग घेतला तर प्रत्येक गोष्ट मला करावी लागली. आणि हे सगळं करताना प्रशासनाचे काम करण्याचा योग खूप वेळा. आणि कोणाचाही आधार नसताना जेव्हा माणूस काम करतो तेव्हा तो खुर्चीत बसलेला माणूसच मायबाप असतो. तो म्हणेल ती पूर्व दिशा असते. मग त्या अनुभवाचा फायदा आता राजकारणात काम करताना होतो. आणि मी तुम्हाला सांगतो, न होणारं काम, आता मी तुम्हाला सांगतो, इथे पारनेर तालुक्यामध्ये आजपर्यंत निसर्ग पर्यटन नावाचं हेड आहे वन खात्यामध्ये. आणि त्या हेडमध्ये कधीही पैसे यापूर्वी पारनेर तालुक्यातल्या विविध वन जी आहेत त्याच्यामध्ये आपली काही धार्मिक स्थळं आहेत, त्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आजपर्यंत कधीच प्रयत्न नाही झाला. पण मला प्रशासनाच्याच मदतीने हे करता आलं. आणि मग आता आपल्या वडगाव दर्याच्या विकासाकरता 9,13,00,000 रुपये. अच्छा. सुप्याच्या वन उद्यानाकरता 9 कोटी रुपये. अरे वा. त्यानंतर सिद्धेश्वर मंदिराच्या विकासाकरता 3,70,00,000 रुपये. ओके. त्यानंतर कोकडीमध्ये एक वन उद्यान आहे, तिथे 3 कोटी रुपये. अच्छा. म्हणजे जवळजवळ 27 कोटी रुपयाचं काम निसर्ग पर्यटन मधून आजपर्यंत तालुक्याला पारनेरमध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला हे सुचलेलं नव्हतं आणि कुणी ते यशस्वी केलेलं नव्हतं. मला आनंद आहे त्याचा की मी लोकप्रतिनिधी नसताना मी फक्त माझ्या पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असल्याचा उपयोग करून घेऊन मला एवढं जर निसर्ग पर्यटनाचं काम पारनेर तालुक्यामध्ये जे पर्यटनाचं पोटेन्शियल आहे, ज्याच्याकडे मी भविष्य काळात पारनेर तालुक्याचं अर्थकारण बदलण्याची क्षमता असलेला विषय म्हणून बघतो. तर हा त्यातलाच भाग आहे की तुम्ही शासनाकडे काय काय वेगवेगळ्या डिपार्टमेंटला आहे आणि ते कसं मिळवायचंय. आता मी कुठलाही लोकप्रतिनिधी नसताना मी हे एवढं 27 कोटी रुपयाचं काम माझे सहकारी सागर मेड असतील, पंकज कारखिले असतील, आम्ही सगळ्यांनी एकत्रित मिळून आपले वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि पालकमंत्री राधाकृष्णजी विखे यांच्या माध्यमातून आम्ही हे एवढं काम मिळवू शकलो. त्याच्यामुळे फक्त एकच आहे की आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला देण्याची प्रामाणिक भावना आहे आणि मला ह्या भावनेमुळे मला मदत मिळत जाते समोरून. असं आहे. सर, शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमच्या कार्याचा आढावा तुमच्या शब्दात ऐकायला नक्कीच आवडेल. आता खरं म्हणजे शिक्षण क्षेत्र काही माझं क्षेत्र नव्हतं. मी आपला त्यावेळी भोसरीमध्ये मी किराणा दुकानदार होतो आणि पण मी पक्ष कार्यकर्ता होतो, भाजपचा कार्यकर्ता होतो. आणि एका आंदोलनामध्ये त्या तिथल्या जवळच्या शाळेच्या आंदोलनामध्ये भाग घ्यावा लागला आणि त्या आंदोलनामध्ये ती शाळा
वादग्रस्त झाली आणि ती शाळा बंद पडली. मग मला माझ्या मनाला थोडंसं खटकलं, की अरे हे शाळा बंद नव्हती पडली पाहिजे, यंत्रणा चालली पाहिजे. मग मला माझ्या मनात जी रुखरुख राहिली, ती मी माझ्या मित्रमंडळींना सांगितली. आणि ती मित्रमंडळ म्हटलं आपण निगेटिव्ह काम करणारे असू शकत नाही. म्हणजे माझी त्यावेळी पण मानसिकता तशीच होती, की अरे आपण ह्याच्यात सहभाग घेतला आणि हे बंद पडलं असं नाही होऊ शकत. म्हटलं आपण बंद पाडणारे होण्याऐवजी आपण काहीतरी स्थापन करणारच. मग मी स्वतःच एक एज्युकेशनल ट्रस्ट माझ्या सहकाऱ्यांबरोबर स्थापन केली. आणि मी तुम्हाला सांगतो आनंदाने त्यावेळी ती 1996 ला केली मी. अपघाती मी शिक्षण क्षेत्रात आलो. कारण मी ज्या परिसरात राहत होतो, तिथे एका शाळेची नवीन गरज होती. पालक सैरभैर झालेले होते. त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सोशल अँगलने आलो. मी काय मला नव्हतं माहिती पुढे हे एवढं त्याचं मोठं विस्तारित स्वरूप होईल. पण एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचा विचार केला. आणि 1996 ला स्थापन केलेली ट्रस्ट आता मी तुम्हाला सांगू शकतो 1996 ते आता 2024 इतके वर्ष ती प्राथमिक आणि माध्यमिक शाळा. सर शाळेचं नाव सांगू शकाल? ती श्रमजीवी माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालय आहे भोसरीला. आणि त्याचा मीच अध्यक्ष आहे आता पण त्या संस्थेचा. तिथे 1900 विद्यार्थी शिकतात. अच्छा. आणि ती प्राथमिक आणि माध्यमिकला अनुदानित शाळा आहे. आणि मला तुम्हाला सांगायला असा आनंद होतो की गेली 27 वर्षामध्ये 28 वर्षामध्ये ही शाळा अत्यंत उत्तम पद्धतीने कुठेही वादग्रस्त न होता कुठलेही हेवे दावे न ठेवता आजपर्यंत तिथे हजारो विद्यार्थी शिकून बाहेर पडले. आणि अत्यंत उत्तम असा दर्जा म्हणजे इंग्रजी शाळांच्या एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये आमची मराठी माध्यमाची शाळा आज पण दिमागदार पद्धतीने भोसरीमध्ये काम करते. आणि मग हे स्थापन केल्यानंतर मग म्हटलं आता हायर एज्युकेशनला आपले डायरेक्टर आलेले होते पठाण साहेब आपले पारनेरचेच आहेत पिंपरी चिंचवडचे. त्यांना मी एका कार्यक्रमाला बोलवलं होतं ह्या शाळेतल्या. ते आले म्हटले अरे तू हे प्रायमरी एज्युकेशन मध्ये काम करत बसला तर किती दिवस आहे तू हायर एज्युकेशनला पण कर तुला काय मदत लागेल ती मी करतो. आणि मग मी त्यावेळी मग आमचे स्थानिक तिथले सहकारी लांडे साहेब आहेत, अजित गव्हाणे आहेत, कैलासवासी अंकुशराव लांडगे आहेत, त्यांना बरोबर घेऊन आम्ही अजून एक ट्रस्ट स्थापन केली. आणि त्याच्या आता 2-3 कॅम्पसमध्ये काम चालतंय त्या ट्रस्टचं सुद्धा. आणि त्याचे जवळजवळ 25-30 कोर्सेस चालतात. आणि खूप काम करता आलं मला त्यावेळी. मी 2000 ते 2010 पर्यंत म्हणजे पूर्ण वेळ एज्युकेशनला काम केलं मी. सकाळी 8 पासून रात्री 10-11 वाजेपर्यंत एज्युकेशन मध्ये काम केलं. आणि त्याचं मला खूप मोठं समाधान पण मिळालं. काही आयुष्यात काही उभं करता म्हणजे मागे वळून पाहताना आपण काय केलं नेमकं आयुष्यभर असं जेव्हा कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न येतो. आणि तुम्हाला सांगतो ही ज्या दोन्ही आस्थापना आम्ही स्थापन केल्या ह्या दोन्ही संस्थांमध्ये अत्यंत उत्तम असं चांगलं एज्युकेशन आणि चांगला सोशल अप्रोच असलेलं सगळं काम गेली 26-27 वर्ष आम्ही करतोय. आणि एक निर्मितीचा आनंद आहे. आणि मी तर तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत एवढ्या फील्डवर काम केलं त्याच्यात सगळ्यात उत्तम क्षेत्र शैक्षणिक आहे. त्यातल्या त्यात गरीब विद्यार्थी काही येतात ज्यांना शिकण्याची परिस्थितीच नसते. आणि मी 25-30 वर्षात शेकडो विद्यार्थ्यांना फीज नसलेल्या कारण माझं सुद्धा शिक्षण कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्राम नावाची संस्था आहे. त्याचे प्रमुख होते मला आता शरदचंद्र गोखले मला वाटतं ते त्याचे प्रमुख होते. आणि कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून मला दरवर्षीची पुस्तकं दरवर्षीच्या वह्या माझे कपडे माझे दप्तर आणि माझा शाळेचा येण्या जाण्याचा प्रवासाचा खर्च हे सगळं मला 12वी पर्यंत मिळत होतं. त्यामुळे माझं शिक्षण सुद्धा कोणीतरी केलेल्या मदतीतून झालेलं आहे.
आणि मला त्याची जाण असल्यामुळे मला आजही माझ्याकडे कुणी विद्यार्थी आला आणि त्याला कुणीच हेल्प करणार नसेल तर मी आजही या सगळ्या गोष्टींची जाहिरात न करता, महत्वाचं ते आहे, या सगळ्या गोष्टींची जाहिरात न करता शेकडो विद्यार्थ्यांना मदत करत आलोय. ते विद्यार्थी कार्यरत आहेत आणि त्यांच्या आयुष्यात यशस्वी जीवन जगतायत. आणि मग तुम्ही मगाशी म्हटलात की हे तुमचं प्रेरणास्थान काय, तर परत आई वडील हेच आपलं प्रेरणास्थान आहे. त्यांनी शिकवलं, ज्याच्याकडे नाही त्याला मदत करत आहे, त्यांना सगळेच मदत करतात, काही नवीन काही नसतं. पण एज्युकेशनला काम करण्याचा आनंद असा आहे, साधारण मला वाटतं 500 नोकऱ्या देता आल्या. बऱ्याच लोकांच्या हे लक्षात येत नाही, पण 500 नोकऱ्या ही काही छोटी गोष्ट नाही. 500 नोकऱ्यांचं क्रिएशन मी दोन्ही संस्थांच्या माध्यमातून, म्हणजे अष्टविनायक एज्युकेशन सोसायटीमध्ये साधारण 150 लोकांचा स्टाफ आणि त्यातले पार्टनरचे 550 आहेत. आणि राजमाता जिजाऊ पण शिक्षण प्रसारक मंडळामध्ये सुद्धा जवळजवळ 350 लोकांचा स्टाफ आणि त्याच्यात सुद्धा 550 पार्टनरकर. म्हणजे पार्टनरकर मला पूर्वी शहरात असताना कुठूनही येऊन भेटले तर मी त्यांना मदत करत होतो. आपल्या गावचा माणूस आहे, नाही का, स्त्री जातीला जसं वाटतं माहेरचा माणूस आला तसं आम्हाला पण वाटायचं. आम्ही मदत करत आलो आतापर्यंत आणि निरपेक्ष मदत केली, कोणाकडून काही न देता न घेता मदत केली आणि पुन्हा सांगतो त्याची जाहिरात केली. त्यामुळे शिक्षण क्षेत्र हे सगळ्यात उत्तम क्षेत्र काम करायला, आयुष्य घडवायला. जसं कुंभार मडकी घडवत असतो, शेप करत असतो, तशा क्षेत्रामध्ये काम करणं कदाचित सगळ्यात जास्त आनंदाचं भाग. नक्कीच. सर, आत्तापर्यंतच्या तुमच्या जीवन प्रवासामध्ये किंवा तुमच्या कार्यामध्ये एखादा अविस्मरणीय प्रसंग आम्हाला सांगाल का? जो प्रसंग आनंददायक असू शकतो, खडतर असू शकतो, संघर्षमय असू शकतो किंवा बिकट असू शकतो. कोणताही प्रसंग एखादा आमच्यासोबत शेअर करा. खूप प्रसंग आहेत अविस्मरणीय झालेले. आता काल परवा माझा वाढदिवस 28 ऑगस्टला होता. आता खरं म्हणजे मी काही खूप वाढदिवस साजरा करणं किंवा मिरवणं या प्रकारचा माणूस मी नाहीये, पण राजकीय जीवनात काही ज्या अविभाज्य गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात. तर शक्यतो दर वाढदिवसाला सकाळी मला, आता लहानपणापासून मला आठवतंय, माझी आई आणि मिसेस, मला लहानपणापासून आई, लग्न झाल्यापासून मिसेस, ते सकाळी सकाळी औक्षण करतात. आता दरवर्षी आई जेव्हा औक्षण करते तेव्हा ती सकाळी मला एखादी नोट हातात 100% द्यायची, 500 रुपयाची नोट किंवा 200 रुपये, तिच्या हातात जे असेल त्यावेळी तेवढी नोट ती मला. आणि आता ह्या वाढदिवसाला मला कोण देणार? आता माझी आई गेली. तर त्या दिवशी मी कार्यक्रमानिमित्त फिरत होतो, ढवळपुरीला गेलो. तिथल्या कार्यकर्त्यांनी अनाऊन्स केलं की दादांचा वाढदिवस आहे. तिथे खूप म्हातारी माणसं आलेली होती. त्यातली एक आजी, तिचं काहीतरी काम होतं. आम्ही त्या सर्व्हिसेस बऱ्याच ठेवलेल्या होत्या तिथे, तर त्यांचं काम होतं. त्यांना मी बोलवलं, त्यांचं ते काम करून दिलं. तर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं माझा वाढदिवस, तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्या त्या बटव्यामध्ये फक्त 20 रुपये होते. त्यांनी ते 20 रुपये काढून माझ्या खिशात घातले. ही माझ्या वतीने तुला वाढदिवसाची भेट. तर हा जो अजूनही आता ते पैसे माझ्या खिशात आहेत, ते 20 रुपये, त्या 20 रुपयाची किंमत खूप मोठी आहे. खरंच ती किंमत 20 रुपयाची नाही होऊ. आणि आयुष्यात आई वडील असणं आणि नसणं त्याच्यात खूप मोठा फरक आहे. आणि असे प्रसंग अविस्मरणीय, आपण ज्याला मदत करत असतो ही माणसं कुठे ना कुठे आयुष्यात भेटत असतात आणि ते परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला हा एकच प्रसंग सांगितला, त्या दिवशी मला खूप आठवत. असे प्रसंग खूप घडतात, त्यातला एकच सांगितलं मी तुम्हाला. सर, हा खूप भावनिक प्रसंग होता. आम्हालाही ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं खरंच तर.
सर, सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या पारनेर तालुक्याचा पाणी प्रश्न कसा सोडवू शकतो आपण? सद्यस्थितीत मला वाटतं आता पोषक वातावरण या प्रश्नासाठी आहे. अरे वा, खूप चांगली बातमी आहे आमच्यासाठी. आजपर्यंत अनेक लोकांनी प्रयत्न केले, नाही केले अशातला भाग नाही. पण एक तर ते कागदोपत्री रेकॉर्डवर आले नाहीत, एक गोष्ट ती. आणि दुसरं की तालुक्यातल्या जनतेला हे अनेक वेळा झाल्यामुळे जनतेच्या मनातला कॉन्फिडन्स निघून गेला. हे काही होत नाही, उगीच आपलं निवडणुका आल्या की हे करतात नाटक. तर सुदैवाने मी तसं केलेलं नाही. मी आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पारनेरला आलेले होते. त्या दिवशी मी त्यांच्याकडे पठार भागाला पाणी मिळावं म्हणून मागणी केलेली होती. आणि त्या दिवसापासून मी हे पाणी कसं मिळेल याचं मी वर्कआउट करायला सुरुवात केली, कुठलीही जाहिरात न करता. आणि मग त्या दृष्टिकोनातून एक एजन्सी सुद्धा अपॉइंट केली. अच्छा. आणि मग मी स्वतः एकदा टेंबू म्हैसाळच्या योजनेची पाहणी केली मी स्वतः. कुठे आहे सर हा प्रोजेक्ट? टेंबू म्हैसाळचा प्रोजेक्ट जो आहे तो कराडला आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि कराडला कृष्णा नदीत बॅरिगेटिंग करून साधारण 22 TMC पाणी. ओके. म्हणजे कुकडी प्रकल्पात जेवढं पाणी आहे तेवढं 80% पाणी लिफ्ट इरिगेशनने 6 तालुक्यामध्ये म्हणजे कवठे महांकाळ, जत, परत कडेगाव अशा 5-6 तालुक्यांमध्ये ते पाणी लिफ्ट करून उचललेलं आहे. ते पण 400 मीटर उंचीवर नेलेलं आहे, 450 मीटर. आणि त्याच्यासाठी पंप वापरलेले आहेत ते एक पंप 2000 HP असे 33 पंप आहेत लिफ्ट करायला. एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं जर काम होऊ शकतं तर माझ्या तालुक्याची रिक्वायरमेंट खूप एक 3-4 TMC एवढीच आहे. ती पण आम्ही क्रॉपिंग पॅटर्न नुसार फायनल केली. आणि मग मी शेतकऱ्यांना तो प्रोजेक्ट दाखवून आणला. आता शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स आला. आणि मधल्या काळामध्ये मी बावनकुळे साहेब जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं एक पत्र घेऊन देवेंद्रजी फडणवीस यांना दिलेलं होतं. त्या पत्राचं शासनाकडे कार्यवाही चालू आहे. आणि ती कार्यवाही थेट दिल्लीच्या जलशक्ती मंत्रालयापर्यंत गेलेली आहे. सुदैवाने देवेंद्रजींच्या लोकसभेच्या प्रचाराच्या भाषणामध्ये मी तुम्हाला त्याचं पण क्लिप देईल एखादी, किंवा तुम्ही काढून बघू शकता. ते पश्चिमेला जाणारं जे समुद्रात जाणारं पाणी आहे ते वळवून नगरला आणि मराठवाड्याला देण्याचा विषय माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या खूप प्राथमिकतेत आहे. आणि आता आम्ही जेव्हा आता सहकाऱ्यांबरोबर जलशक्ती मंत्रालयाला भेट दिली त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की पाणी कसं अवेलेबल होणार. म्हणजे कदाचित आत्ताचा जो काळ आहे पाणी मागणीचा तो कदाचित पारनेरसाठी सुवर्ण काळ होण्याच्या मार्गावर आहे. आणि जी मागणी आपली आहे पाण्याची ती मागणी आता रेकॉर्डवर आलेली आहे. आणि जलशक्ती मंत्रालयाने आपली मागणी कन्सिडर केली. त्याच्यावर आता अंतिम अहवाल यायचा आहे, एंट्री आलेला आहे, पण अंतिम अहवाल तयार होणार आहे. आणि मला आता आशेचा किरण दिसायला लागला की पारनेरला लिफ्ट पाणी येऊ शकतं. पारनेरला जे दुर्भिक्ष आहे दुष्काळाचं ते दूर होण्याची परिस्थिती आहे. फक्त आता एकच आहे की निर्णय घेणारी जी माणसं आहे ती सत्यता असायला हवीत. आणि देवेंद्रजींचं सरकार या पुढील काळात राहील. आणि त्या सरकारच्या माध्यमातून म्हणजे महायुतीचं जे सरकार आहे त्याच्यात एकनाथ शिंदे साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून पारनेरलाच काय नगर तालुक्याला सुद्धा पाणी मिळू शकतं अशी परिस्थिती सध्याची आहे. तर मी त्याच्यावर अधिकचं भाष्य करणं योग्य नाही होणार. पण मला आता जेवढी धडपड आम्ही केलेली आहे त्याच्यावरून मी आणि माझे सहकारी आम्ही जे प्रयत्न करतोय आता त्याच्यामधून मला असं दिसतंय की पारनेरला येणाऱ्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये पठार भागावर पाणी येईल. आणि रिक्वायरमेंट फार मोठी नाहीये पारनेरची. पारनेरची रिक्वायरमेंट जेमतेम 3-4 TMCची आहे. आणि हाईट पण खूप नाहीये, साधारण 200-250 मीटरची हाईट आहे.
आणि या सगळ्या गोष्टीतून मार्ग निघू शकतो. प्रयत्न करतोय आणि हे प्रयत्न काही आज सुरू झालेले नाहीत. हे प्रयत्न 8-10 वर्ष झाले चालू आहेत. ओके. आणि कुणी काही म्हटलं तर माझ्याकडे पुरावे आहेत. हो हो हो. आणि असं काही नाही ताकाला जायचं आणि गाडगं लपवायचं. काय आम्हाला राजकारण करायचं तर काम केलं पाहिजे. राजकारण म्हणून काम केलं पाहिजे ना. आणि काम केलं तर मत मागणारच. त्याला काय चुकीचं काय. त्याच्यामुळे मी काही डिनाय नाही करत राजकारणासाठी चालले वगैरे. राजकारणासाठीच चाललंय असं समजा. मी तर याच्या पुढे जाऊन सांगतो की राजकारण म्हणून का होईना पण काम तर करा. काम तर केलं पाहिजे. खरंच राजकारणासाठी का होईना काम करण्याची जी बुद्धी त्याला कोणाला सुचेल त्याच्या पाठीशी आम्ही आहोत असं. आणि मी पण तेच करतोय. शेवटी आम्हाला काही चिटकलेलं जे आहे विरोध ते आम्ही काही डिनाय नाही करू शकत. पण पाण्याच्या विषयामध्ये आता जो प्रयत्न चाललेला आहे हा यशस्वी होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि हा काही निवडणुकीपुरता मागणी राहणार नाहीये. मी गेली 8-10 वर्ष झालं प्रयत्न करतोय. मला कुणी विचारलं तर माझ्याकडे तेवढे पुरावे आहेत. तेवढा प्रवास केलाय, तेवढी धरणं पालखी घातली, तेवढ्या ऑफिसर्सना भेटले, तेवढे मीटिंग केल्यात. एका निवडणुकीपुरत्या गप्पा नाही येते. आणि मी तुम्हाला सांगतो या तुमच्या माध्यमातून पुन्हा की हे उद्याची निवडणूक संपून जाऊ द्या, आम्ही पुन्हा कामाला लागलेलो असतो. किंबहुना त्याच्या आधी काही यश मिळेल. आणि हे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून कदाचित माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं एम आहे. आपल्याला आता आयुष्यात काय करायचं तर पारनेरच्या पठार भागाला पाणी मिळण्यासाठी टोकाचे प्रयत्न करायचे हेच आपल्या आयुष्याचं एम आहे. मग त्याच्यात राजकीय काही लाभ हो नाहीतर नाही हो, त्याने काही फार फरक पडत नाही. पण एखाद्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर जर हास्य आलं तर माझ्यासाठी ते सगळ्यात मोठं पद असेल. प्रयत्न चालू आहेत. खूप छान सर. तुमच्या आत्ताच्या उत्तरातून तुमच्यामध्ये केवढी सकारात्मक ऊर्जा आहे हे आम्हाला दिसून आलंय. सर, द सोशल बफर चॅनलमध्ये तुम्ही आमच्याशी ज्या गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचं द सोशल बफर चॅनलकडून खूप खूप मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून.